कांग्रेस पार्टी में हमेशा इस प्रकार से एक्शन होती है, शिवसेना में भी होती है। अगर पार्टी के खिलाफ कोई बयानबाजी करे तो हमारे पार्टी में भी एक्शन होती है, उसमें क्या है। वो आपकी पार्टी के बारे में भी बयानबाजी कर रहे थे। हमारे पार्टी के बारे में बयानबाजी अगर कोई करता है, कोई भी हो, तो उनका फ्रस्ट्रेशन है। जिस तरह से हमारी पार्टी इतने संकट के बावजूद आगे जा रही है, बढ़ रही है, लोग स्वीकार कर रहे हैं। लोकसभा चुनाव में हम महाराष्ट्र में अच्छा निर्णय देने जा रहे हैं, तो चाहे किसी को फ्रस्ट्रेशन हो सकता है, तो ठीक है। आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून ही कारवाई संजय निरुपमवर करण्यात आली। मला असं माहित नाही, आघाडीचा धर्म पाळला नसेल तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमच्यावर बसतात, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीला बसतात। त्याच्यामुळे शिवसेनेनं प्रत्येक वेळेला गठबंधन युतीमध्ये असताना युतीचा धर्म पाळला आणि महाविकास आघाडीमध्ये असताना आम्ही आघाडीचा धर्म पाळला। पण हे करत असताना शिवसेनेनं कधीही आपला बाणा सोडला नाही, स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, हे मात्र मान्य करावंच लागेल। त्याचा फटका काँग्रेसला बसेल मला माहित नाही। उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे जर महायुतीचे गेले तर। आता मी कसं काय त्याच्यावरती बोलू। आता कोणाला उमेदवारीसाठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण मुंबईमध्ये शिवसेनेसमोर किंवा महाविकास आघाडीसमोर कोणताही बंडखोर किंवा गद्दार टिकणार नाही, कोणी नाही। मुंबईतल्या सर्वच्या सर्व 6 जागा महाविकास आघाडी जिंकते आहे। त्याच्यामुळे कोणी उमेदवारीसाठी जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही। महाविकास आघाडीची काल बैठक झाली, अजूनही 3 ते 4 जागांवर तिढा आहे, सांगलीवर अजूनही चर्चा चालू असल्याची माहिती आहे। मला असं वाटत नाही की एखाद्या मतदारसंघावरती अजून चर्चा सुरू आहे। काल नक्कीच आम्ही माननीय शरद पवार साहेब, माननीय बाळासाहेब थोरात, माननीय नाना पटोलेजी, आम्ही स्वतः शिवसेनेचे लोक उपस्थित होतो कालच्या एका बैठकीला। पण प्रत्येक बैठकीत जागा वाटपावर चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे, कारण जागा वाटपाची चर्चा तशी संपलेली आहे। तुम्ही जे म्हणताय, तुमच्यापर्यंत ज्या बातम्या येत आहेत की सांगलीवर चर्चा झाली का किंवा भिवंडीवर चर्चा झाली का, त्यात फारसं तथ्य नाही। भिवंडीबाबतचा निर्णय जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे। आपण जर सांगलीविषयी विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन। त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे घेतला जाईल उमेदवार, ही शक्यता अजिबात नाही। अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचा, आणि त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला, आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी आम्ही चर्चाही केली। पण उमेदवार मागे घेणार नाही, उमेदवार मागे घेतला जाणार नाही। किंबहुना उद्या मी स्वतः सांगलीत जातोय। उद्या मी आणि शिवसेनेचं एक मुंबईतली टीम, ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलंय, आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे। तर उद्या मी स्वतः सांगलीला जातोय आणि पुढले 3 ते 4 दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच, पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे। मताने जिंकणार महायुतीचा उमेदवार असं देखील श्रीकांत शिंदे म्हणतात। विकास कामाच्या जोरावर आम्ही आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं। कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात, जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली, पण या नव्या तुमच्या आगाय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही। जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर है बच्चों, त्या बच्चमजीला मला सांगायचं आहे अब दिल्ली बहुत दूर है, अब दिल्ली में नहीं पहुंचोगे, तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही। आता एक आमची सामान्य कार्यकर्ती वैशाली दरेकर, बरं का,
तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही.